आज आम्ही सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांना अशी मागणी केलेली आहे की घनसावंगी तालुक्यामध्ये आपण दुष्काळग्रस्त तालुक्यामधून 2 महिने झाले 2.5 महिने झाले आपण जाहीर केलेला आहे, परंतु कसलीही उपाययोजना या घनसावंगी तालुक्यामध्ये झालेली नाहीये। आज आपण बघू शकतो की खरीप पूर्ण दुष्काळात गेला आणि रब्बी कुठंतरी येत होता तर तिथं अतिवृष्टी आली, जास्तीचा पाऊस झाला, रब्बी सुद्धा आपल्या हातातून गेलेली आहे। म्हणून खरीपचे पैसे या ठिकाणी मिळालेले नाहीयेत, रब्बीचाही रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेला नाहीये। म्हणून माझा घनसावंगीचा शेतकरी पूर्ण खचलेला आहे, पूर्ण या ठिकाणी त्याचं कंबरडा मोडलेला आहे। म्हणून राज्य शासनाला आमची या ठिकाणी विनंती आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, आज आम्ही सन्माननीय तहसीलदार मॅडमच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यांना आम्ही मागण्या केलेल्या आहेत की साहेब तुम्ही घनसावंगी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट खरीपचं अनुदान असेल, रब्बीचं अनुदान असेल, तातडीनं त्यांना त्या ठिकाणी 100% आपण अनुदान दिलं पाहिजे। त्यानंतर आपण विमा असेल, विमा फळबागाचा असेल, खरीपचा असेल, रब्बीचा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याने भरलेला आहे, त्याचे पैसे अजून मिळालेले नाहीये। कुठेतरी 10% 5% देऊन शेतकऱ्याला बोलवून त्या ठिकाणी केलेली आहे कंपनीनं। म्हणून ह्या कंपनीचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी शासनाने त्यांना आदेशित करून 100% विमा या ठिकाणी दिला पाहिजे। आज आपण बघू शकतो की घनसावंगी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ आहे, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आज गावागावामध्ये पिण्याला पाणी नाहीये, टँकर उपलब्ध झाले पाहिजे। आज मुलांचे आज जे परीक्षा शुल्क आहे ती आज माफ झालेली नाहीये, पीक कर्ज आज बँका वसुली करत आहेत ते त्या ठिकाणी थांबलं पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आज एमआरजेचे जे काम आहेत ते गावागावामध्ये सुरू झाले पाहिजे। माझा शेतमजूर असेल, माझा बेरोजगार माणूस असेल, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यांनाही शासनाने या ठिकाणी शेतकऱ्याबरोबर जे भूमिहीन लोक आहेत त्यांना या ठिकाणी मदत दिली पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। म्हणून आमच्या सर्व समस्या आज सन्माननीय तहसीलदार मॅडमच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी कळवलेले आहे की बाबा आपण लवकरात लवकर जो काय तुम्ही निधी मंजूर केलेला आहे ते लवकरात लवकर 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्याला वर्ग करा। मग तो रब्बीचा असेल, मग तो खरीपचा असेल, दुष्काळी असेल, अतिवृष्टीचा असेल, विमा असेल, ज्या काही योजना आहेत तुम्ही तातडीनं त्या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे। त्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली पाहिजे। आज त्यांच्याकडे उत्पन्न झालेलं नाही आहे, ते कर्ज फेडणार कुठून? म्हणून घनसावंगी तालुक्यात जिल्ह्यातल्या संपूर्ण शेतकऱ्याचं जे काही खरीपचं कर्ज असेल, पीक कर्ज असेल ते तातडीनं माफ झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत शेतकऱ्यासाठी या शासनाने जाहीर केली पाहिजे। जर आपण येत्या 15 दिवसामध्ये जर सर्व उपाययोजना जर नाही केल्या तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये शेतकरी मोठा रुंद आंदोलन या ठिकाणी उभं केल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।